ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आजचा सात्विक पक्वान्नाचा हा व्हिडिओ आपल्याला घेऊन आलेली आहे कारल्याचे पकोडे. हे पकोडे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक हिरव्या रंगाचं कारलं. ते स्वच्छ धुवून घ्यायचं. कोरडं झालं की त्याचे चाकूने काप पाडून घ्यायचे. हे पकोडे आपल्याला अजिबात कडू लागत नाहीत. आपलं लहान मूल देखील खाऊ शकतं. आता हा विश्वास बसत नाही, पण तुम्ही नक्की करून पहा, मग तुमचा विश्वास बसेल. कारलं निवडताना ते कोवळं निवडायचं आहे की मोठमोठ्या अशा बटबटीत निब्बर अशा बिया असता कामा नयेत. आणि एखादी बी असेल तर आपल्याला ती काढून टाकायची आहे. तर या ठिकाणी मी या चकत्या पाडून घेत आहे, कापून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती पातळ घ्यायच्या आहेत ते. आणि आता त्यामध्ये असलेलं थोडंसं कोवळं ही बी आहे किंवा काही जाड बी आहे ते आपल्याला काढून घ्यायच्या. आणि या चकत्यांच्या अशा रिंग्स बनतील बघा, म्हणून आपण याला कारल्याच्या रिंग्स देखील म्हणू शकतो. अगदी खुसखुशीत होतात, खायला पण मजा येते. आणि आता ह्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. आणि आता ह्या चांगलं सगळ्या फोडींना या चिप्सला मीठ लावून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आता हे झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता हे बाजूला ठेवलं होतं मी, 10 मिनिट झालेले आहेत. आणि आता हे घ्यायचेत आणि या पद्धतीनं मी पहा, तुम्ही हातावर या एका एक फोडी घेतलेल्या आहेत मी. आणि त्या चांगल्या आपल्याला कचकटून पिळून घ्यायच्यात, त्यातलं ज्यूस काढून टाकायचं. या रंगाचं कारलं आहे ते यासाठी का निवडायचं, तर त्यामध्ये कमी कडवटपणा असतो. आणि हे आपण मीठ लावून ठेवल्यामुळं त्याला पाणी सुटलं आणि त्याचं पाणी आपल्याला इकडे पिळून घ्यायचं आहे. पहा, एवढं पाणी निघालेलं आहे यामध्ये. आणि चांगले कोरडे झालेले आहेत. ते एका मी बाउलमध्ये घेतले. त्यामध्ये आपल्याला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीनं लाल तिखट घालायचं, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर देखील घालून घ्यायचं आहे. धण्याची आणि जिऱ्याची पूडही मी यामध्ये घातलेली आहे. आणि त्याचसोबत आपल्याला थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे असेल एखादा पावभाजी मसाला का सांबार मसाला, या मसाल्यापैकी एखादा मसालाही आपण घालू शकतो. आणि महत्त्वाचं घालायचं आहे ते म्हणजे 2 चमचे तांदळाचं पीठ. हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळंच आपल्या या पकोड्यांना अगदी खुसखुशीत कुरकुरीतपणा येणार आहे. आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तेव्हा त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, थोडासा मैदा किंवा बेसन पीठही आपण घालू शकतो. पण तांदळाच्या पिठानं जास्त खुसखुशीतपणा येतो, म्हणून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळं या एका फोडीला लागेल अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे. आणि हे 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवायचं, म्हणजे या फोडीला हा मसाला चांगला लागतो. आणि 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. एक पॅन घेतलेला आहे, तेल कडकडीत तापवायचं आहे, मध्यम गॅस ठेवायचा आता. आणि या फोडी यामध्ये घालायच्या. आणि एक लक्षात ठेवायचं, या फोडी खालच्या बाजूनं आपल्याला क्रिस्पी होत नाहीत तेवढा वेळ आपण उलथायच्या नाहीत. अगदी खुसखुशीत होतात. पाहू शकता तुम्ही, बघा कशा छानपैकी त्यांना ब्राऊन असा रंग आलेला आहे. आणि अशा त्या इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सगळं बनवून झाल्यास कळेलच. आणि जाता जाता एवढं सांगते की तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि इतरांमध्ये व्हिडिओ शेअर करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझे हे जे व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. आणि हाही व्हिडिओ कसा वाटला ते लाईकचं बटन दाबून सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाकत जा. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईकचं बटन दाबा.
या ठिकाणी पहा माझे सगळे चिप्स हे छानपैकी तळून झालेले आहेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आणि आता हे मी खाण्याची मजा घेते आणि तुम्ही देखील बनवा, खा आणि खिलवा. हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईकचं आयकॉन दाबून, थंब दाबून सांगा. अच्छा, ओम शांती.